नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राजकारणाच्या धक्काधक्कीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे 1 दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. यानंतर जे घडले याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील नव्हती. आपल्याच गावातील मायमाऊलींनी अचानक ताफा का थांबवला हे न कळल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या चालकाला तात्काळ गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबताच या महिला पुढे येऊन मुख्यमंत्र्यांना आपल्याला ओळखले का असे विचारले. यातील काही माता भगिनींचे आपल्या आईशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना चटकन ओळखले. तसेच त्या महिलांनी पुढे येऊन मुख्यमंत्र्यांची आस्थेने विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरत त्यांच्या वयाचा मान राखून त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलांना तुम्हाला माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही ते विचारलं. त्यावर या महिलांनी होकारार्थ मान हलवली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता या महिलांनी हातात औक्षणाचे ताट घेऊन भर रस्त्यात त्यांना मायेने ओवाळले. त्यानंतर आपल्या उबदार थरथरत्या हाताने मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तसेच राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार यायला हवे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या महिलांना रजा देऊन मुख्यमंत्री मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर भरकटल्याने पुन्हा दरे येथेच लँड करावे लागले. ज्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील या आणि अशा लाखो माता भगिनींचे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभले आहेत, त्यांच्यावर असे कितीही अवघड प्रसंग आले तरी त्यांना काहीही होणार नाही. काल हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच घडलेल्या घटनेमुळे याची खात्री पुन्हा नव्याने पटली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे. महाराष्ट्रातील वंचित बहिणीच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी आमचे संवेदनशील देवाभाऊ यांनी ही लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडकी बहीण ही एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर बनवून त्यांच्या जीवनात आशेचे किरण आणते. महाराष्ट्रातील वंचित बहिणींच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी आमचे संवेदनशील देवाभाऊ घेऊन आले आहेत लाडकी बहीण योजना. दिव्यातील आगासन भागात असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 88 मधील 44 विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेनंतर अत्यवस्थ 40 विद्यार्थ्यांना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 11 मुलांवरती अद्याप उपचार सुरू असून 29 मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कळवा येथील एका खासगी शाळेतील 46 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोच दिव्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुवारी पोषण आहारातून विषबाधा झाली. शाळेत दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत खिचडी दिली. ही खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना पोटात मळमळायला लागले. काहींना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर या विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी 29 विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर 11 विद्यार्थ्यांना ताप असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवरती शाळेत पालकांची मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी भेट घेतली. भोईर यांनी या घटनेबाबत शिक्षकांशी चर्चा केली. तसेच पोषण आहार पुरवण्याचे कंत्राट पालिकेने स्थानिकांना देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे. कळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी. मिसिंग झालेले 7,20,000 रुपये किमतीचे एकूण 65 मोबाईल हस्तगत.
सन 2023-24 मध्ये कळवा पोलीस स्टेशनला विविध व्यक्ती महिला यांनी त्यांचे मोबाईल फोन गहाळ झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून प्रॉपर्टी मिसिंगला नोंदणी घेण्यात आलेल्या होत्या. सदरबाबत वरिष्ठांनी मिसिंग झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन संबंधितांना मुद्देमाल परत देण्याबाबत सक्त सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. मोबाईल फोनच्या मिसिंग संबंधाने गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रशांत लवटे आणि इतर स्टाफ यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले होते. त्यावर त्यांनी CIR या कार्यप्रणालीमध्ये मोबाईल मिसिंगची माहिती फीडिंग करून तसेच पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ 1 ठाणेच्या यांच्यामार्फत संबंधित मोबाईल कंपनीस पाठपुरावा करून सन 2024 मध्ये मिसिंग झालेल्या मोबाईल फोन संबंधांनी तांत्रिक आणि इतर माहिती प्राप्त करून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याकडून इतर पोलीस अंमलदार यांच्या मदतीने विविध कंपनी एकूण 65 मोबाईल हस्तगत करून सदरचे मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले आहेत. सदर उल्लेखनीय कामगिरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे, शहाजी एडके यांसह पथकातील अनेक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आपण सर्वसामान्य लोक प्रवास करत असताना प्रवासामध्ये बऱ्याच वेळा आपला मोबाईल हरवतो, प्रवासामध्ये विसरतो आणि त्याच्यामध्ये आपली बरीचशी माहिती असते ती जाते. त्यावेळी आपण निराश होत असतो आणि एक आपला जीवनाचा मोबाईल हा म्हणजे एक अविभाज्य भाग झालेला आहे. तसं पाहिलं तर आपण बघितलं तर 24 तास आपल्याबरोबर असणारा हा एकमेव वस्तू आहे की जी आपल्याबरोबर असते. ना आपलं नातेवाईक ना कोणी, परंतु आपण पाहिलं तर एक जिव्हाळ्याचं नातं असलेला मोबाईल असतो आणि हा हरवला की लोकांना त्याबद्दल लोकांचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, त्यांचं मानसिक नुकसान होतं. या दृष्टिकोनातून ठाण्याचे पोलीस आयुक्त डुंबरे साहेब यांनी अशा हरवलेल्या मोबाईलबद्दल विशेष मोहीम हाती घ्यायला सांगून ते मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याबद्दल आदेशित केलं होतं. त्यानुसार कळवा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी API सांगवे, त्यांचा स्टाफ एडके वगैरे आणि याच्यामध्ये विशेष कामगिरी करणारे आमचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लवटे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी असे हरवलेले मोबाईल त्यांनी जमा केले आहेत आणि अशा प्रकारे जमा केलेले 65 मोबाईल आज आम्ही या ठिकाणी त्या संबंधित नागरिकांना परत करत आहोत. आपल्या माहितीकरता हे एक सांगावंसं वाटतं की सुमारे 3 महिन्यापूर्वी आम्ही अशाच प्रकारे आणखीन 60 मोबाईल या ठिकाणी हस्तगत करून नागरिकांना वितरित केलेले आहेत. त्या बाबतीत मला सांगावंसं वाटेल की आपण प्रवास करत असताना थोडंसं लक्ष ठेवून सजगपणे आपण प्रवास करावा कि जेणेकरून आपले ऐसे मोबाइल हरले। सर 6 महीने पहले जब मैं मनाली से वापस आ रहा था, इन रिक्शा में मेरा मोबाइल मैं वहाँ पे भूल गया था। तो आफ्टर सम टाइम मैंने यहाँ पे कंप्लेन की थी उसी रात को 12 बजे। तो उस टाइम पे भी एक्शन लिया गया था सर को, एंड आज मेरे को वापस मेरा मोबाइल मिल गया। खुशी है उस चीज़ की, ऑब्वियसली अपना मोबाइल है। एंड पहले तो थैंक यू सो मच अपने पुलिस प्रशासन को। मेरा तो मोबाइल अभी 3 महीने से गुम गया था, अभी वो मेरे को मिला है, इसीलिए मैं पुलिस लोगों का धन्यवाद करना चाहती हूँ। जो मेरा फ़ोन है वो ऑटो में खो गया था। उसके बाद मैं बहुत ज़्यादा पैनिक हो गई थी, बट मुझे लगा कि पहले मुझे कंप्लेन करना चाहिए, तो मैं वैसे ही कंप्लेन करने के लिए तुरंत पुलिस स्टेशन में आ गई। बट एक और बहुत अच्छी चीज़ है जो मैं बताना चाहूँगी कि लोगों को यूज़ करना चाहिए। गवर्नमेंट ने एक ऑनलाइन साइट भी निकाली है जो टेलीकम्युनिकेशन डिपार्टमेंट है, टेलीकम्युनिकेशन है, CRIEI करके एक साइट है। वो साइट पे आप जाके अपना जो फ़ोन है, हैंडसेट है, उसको आप EMI नंबर से ब्लॉक कर सकते हो, तो आपका फ़ोन जल्दी से जल्दी ट्रैक हो जाए। आक्रोशित कराच्या सजातून मुक्तता केल्याने हाऊसिंग फेडरेशनकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महायुती सरकारकडून आक्रोशित कर पूर्णतः माफ करण्यात आला आहे। त्यामुळे आक्रोशित कराच्या जिजिया ओझ्याने हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थाची कराच्या जाचातून मुक्तता झाली आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील 4.5 कोटी रहिवाशांच्या वतीने ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने आमदार संजय केळकर यांचा जाहीर सत्कार केला। हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या सत्कार सोहळ्यास हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, फेडरेशनचे संचालक शैलजा गस्ते, विनोद देसाई, संतोष साळुंखे आणि डॉक्टर अल्केश कदम
यांसह इतर रहिवासी उपस्थित होते. महाराष्ट्रात 1,25,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यात 33,000 आणि शहरात 4,500 सोसायटी आहेत. आकृषिक कराच्या नोटिसांमुळे राज्यातील 4.5 कोटी रहिवासी हतबल झाले होते. हा NA कर स्थगित करावा यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळामध्ये 2018 ते 2023 पर्यंत संबंधित 3 मंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन हा मुद्दा लावून धरला होता. एक घर आणि 2 कर हा जाच कशासाठी असा सवाल करत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकृषिक कर रद्द करण्यासाठी समिती नेमून NA कर वसुलीला स्थगिती दिली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महायुती सरकारनं आकृषिक कर पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतलाय. अखेर आमदार संजय केळकर आणि हाऊसिंग फेडरेशनने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आलं आहे. या निमित्ताने हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी आमदार केळकर यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन जाहीर सत्कार केला. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून हा सत्कार माझा करण्यात आला. हा अकृषक कर जो आहे तो नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेच्या आधीच्या हा पूर्णपणे रद्द करण्यात आला आणि फार मोठा दिलासा महाराष्ट्रातल्या आणि या जिल्ह्यामधल्या जनतेला, विशेष करून हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या आणि इतर आस्थापना ज्यांच्या आहेत त्या ठिकाणच्या लोकांना फार मोठा हा दिलासा मिळाला. हा अत्यंत जाचक कर होता. याला जिझिया कर म्हणून सुद्धा म्हटलं जायचं, कारण की शहरी भागामध्ये राहणारे लोक जे आहेत ते 1 घर आणि 2 कर अशा प्रकारचा त्यांना तो भरायला लागत होता. तो अन्यायकारक होता. प्रॉपर्टी टॅक्सही भरायचा आणि महसूलचा कृषक करही भरायचा. तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो. 3 मंत्री झाले महसूल मंत्री. अगदी चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्री होते त्यावेळेलाही आम्ही स्थगिती घेतली. बाळासाहेब थोरात मंत्री महसूल मंत्री होते त्याही वेळेला स्थगिती घेतली, कारण नोटीस आहे यात येत राहायच्या मार्चच्या आधी. उत्पन्नाचा एक मोठा स्रोत होता आणि लोक प्रचंड हैराण होऊन जायचे. पण अंतिमतः विखे पाटील साहेब ज्या वेळेला महसूल मंत्री झाले त्यावेळेला स्थगित तर कायम होती. त्याच्या अनुषंगाने हाऊसिंग फेडरेशनही कोर्टात मध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती निभावली होती. मंडळात मी वेळोवेळी मांडत होतो, पण सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील साहेबांनी बैठक बोलवली, सूचना घेतल्या की हा कायमचा कसा रद्द होईल याच्या संबंधी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या आमच्या मागणीला यश मिळालं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा महायुतीचं सरकार यांचं मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन या करोडो लोकांच्या माध्यमातून, की त्यांनी हे गाऱ्हाणं आमचा पाठपुरावा हा ऐकला, मानला आणि जनतेच्या हिताकरता हा अकृषक कर जो आहे तो कायमचा रद्द केला. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,25,000 हाऊसिंग सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकसंख्या राहते आणि या सगळ्यांना या NA टॅक्स रद्द केल्याबद्दल फार मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून रिट पिटिशन दाखल केली होती आणि विधिमंडळात केळकर साहेब याचा गेले कित्येक वर्ष पाठपुरावा करत होते. त्याला यश मिळालं. केळकर साहेबांनी शेवटचा षटकार मारला. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मीटिंग घेऊन तो रद्द करण्यासाठी विनंती केली आणि शासनाने ती मान्य केली. त्यामुळे आमच्या 4.5 कोटी लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. यानंतर पुढचा मुद्दा असा असणार आहे, भविष्यात केळकर साहेबांना त्याचा लढा द्यावा लागणार आहे. आता याच्या पुढचा टॅक्स रद्द झालेला आहे, पण 2012 पासून स्थगिती आहे. तो टॅक्स लोकांनी भरलेला नाही, तो सुद्धा माफ करायला हवा अशी विनंती आम्ही सगळ्यांच्या वतीने केळकर साहेबांना करणार आहोत. आणि या निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा तो सुद्धा रद्द होईल आणि त्यासाठी केळकर साहेब पुढाकार घेतील यावर आमचा विश्वास आहे. पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रातल्या 4.5-5 कोटी लोकांच्या वतीने सरकारचं आणि महसूल मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देईन, त्यांचे आभार मानेन. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.